चाललीस परत? वर जा घरी. नको ग, मला गॅरीची खूप भीती वाटते. अरे आता भीती वाटून काय फायदा? करताना काही वाटलं नाही ना तुला? अरे असं काय बोलतेस यार, करताना तू पण हेल्प केली होतीस ना माझी. अरे यार तू तर जा आणि सॉरी म्हण गॅरी अंकलना. यार पण त्याला कसं कळलं असेल यार? आय डोंट नो यार, मे बी त्याने तुझ्या आईला कॉल केला असेल. अगं नाही, आईचा नंबर नाहीये त्याच्याकडे. हे बघ आता ते महत्वाचं नाहीये सनाया. तू वर जा, बोल गॅरी अंकलशी, ऍक्टिंग कर थोडी, रड, त्याच्या पाया पडावं. तर गॅरी अंकल तुझ्या खूप प्रेमात आहेत, ते तुला माफ करतील. चल 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 पटकन चल पटकन. नको नको थांब ना, ऐक ना इशी, तू पण चल माझ्यासोबत प्लीज. अगं मी नाही येत. हे बघ मी आलं तर कॉम्प्लिकेशन्स होतील. मी हवं तर तुला तुझ्या दारापर्यंत सोडते आणि मग मी परत घरी जाते. चल 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 चल. तू गॅरी कुठे आहे? बाजूला हो ना मग प्लीज यार. अरे काय सगळं, आयु ओके? तुला काही झालं नाही ना? अरे तू काय एवढं अर्जंटली कॉल केलास मला? माझी बस जस्ट निघणार होती माहितीये पुण्याला जायला. काय झालं एवढं? सनाया नाटकं बंद कर. काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ यू? सनाया, नथिंग इज रॉंग विथ मी. एव्हरीथिंग इज रॉंग विथ यू. शोना काय झालं, आपण बोलूया. ए शोना बिना नको म्हणूस मला. हे सगळं त्या नालायक मुलाचंच आहे ना? शोना बेबी त्याचंच आहे ना सगळं? कोणाचं काय बोलतोस तू? अच्छा, नाही आता हे सुद्धा मीच सांगायचं का तुला? मला नाही कळत तू काय बोलतोयस ते. तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली? शनाया, इतकंही खोटं बोलू नकोस ग. तुला काहीच वाटलं नाही? माझ्याकडून पैसे घेतेस आणि त्या अनोळखी मुलाला जाऊन देतेस? शनाया, तू मला फसवलंयस, विश्वासघात केलायस माझा. ठीक आहे, पुण्याला नाही गेलीस ना तू? मग 1 लाख रुपये दे ना मी दिलेले. बॅग माझ्या ईशाकडे राहिली आहे. ईशाकडे वगैरे काही बॅग राहिलेली नाहीये शनाया. मी सांगतो कुठे राहिलेत तुझे पैसे. कॉस्मॉस बिल्डिंग, फ्लॅट नंबर 502. राईट? तुला कोणी सांगितलं हे? मला कोणी सांगायची गरज नाहीये शनाया. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. लाज नाही वाटली का तुला? आईच्या आजारपणाचं कारण सांगून 1 लाख रुपये घेतलेस माझ्याकडून आणि कोणाला दिलेस? त्या कुणाला? लाज नाही वाटली? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.